जय श्रीराम. कोण आहेत विश्वंभर, विश्वबीज, परमपुरुष, मोक्षध्वज? हे शब्द आपण वेळोवेळी ऐकत असतो, कुठं ना कुठं वाचतो, कुठल्या तरी कीर्तनात, प्रवचनात ऐकायला मिळतात. पण आपल्याला त्याचा नेमका अर्थ माहीतच असतो असं नाही. त्यामुळे ही जिज्ञासा आपण पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करूया. विश्वंभर, विश्वम बिभर्तीच विश्वंभर, हा विश्वाला पाळणारा, पोसणारा, सगळ्या जगाला जो पाळतो म्हणजे श्रीमन नारायण भगवान विष्णू, हे विश्वंभराचं तात्विक स्वरूप आहे. जगाला पाळणारा, पित्याप्रमाणे खाऊ पिऊ घालणारा, अन्न प्रदान करणारा, पोषण करणारा असा विश्वंभर आहे. विश्वबीज, ज्याच्या बीजामुळं प्रकृतीमध्ये विश्व उत्पन्न होतं पुत्र रूपाने. अहम बीज प्रदः पिता, भगवद्गीता सांगते. त्या प्रकृतीरूपी मातेला तिचा पती बनून मी बीज देऊन विश्व नावाचं बालक निर्माण करतो. म्हणजे विश्वरूपी बालकाला उत्पन्न करणाऱ्या पित्याचं बीज जो आहे तो कोण आहे? विश्वबीज. म्हणून हेही विष्णूंचं स्वरूप मानायला हवं. हा झाला विश्वबीजाचा अर्थ. आपण एक अर्थ बघितला विश्वंभर, दुसरा बघितला विश्वबीज. आता तिसरा आहे परमपुरुष. बऱ्याच वेळेला पुरुष शब्द आपण वापरतो, पुरुषोत्तम वापरतो. आता इथं परमपुरुष शब्द आहे, दोन्हीचा अर्थ एकच आहे. परमपुरुष किंवा पुरुषोत्तम सुद्धा भगवान विष्णूंनाच म्हटलेला आहे. मग पुरुष शब्दाचा नेमका अर्थ माहिती आहे का? आपल्याला माहिती आहे की नर, स्त्री आणि पुरुष याच्यातला पुरुष, तो एक सामान्य अर्थ झाला. पण पुरुष शब्दाचे तीन मुख्य अर्थ आहेत. पुरती अग्रे गच्छती स पुरुषः, जो सगळ्यांचं नेतृत्व करतो, पुढं चालतो, पुढं जातो आणि त्याच्या मागोमाग इतर येतात, त्यालाही पुरुष म्हणतात. दुसरा एक अर्थ आहे तो म्हणजे पिपर्ती बलम ददाती, जो बल प्रदान करतो, ज्याच्याकडं बळाचा साठा आहे, असा जो कोणी आहे त्यालाही पुरुष असं म्हटलं जातं. पण हे सामान्य अर्थ आहेत. इथं जो अभिप्रेत अर्थ आहे श्री विष्णू या संदर्भात घ्यायचा झाला तर पुरी देहे शेतेच पुरुषः, देह नावाच्या पुरामध्ये जो राहतो तो पुरुष. म्हणजे पुन्हा काय झाला? विष्णू किंवा आत्माराम असा हा परमपुरुष आहे, सर्वांमधला श्रेष्ठ आहे. पुरी शेते तो आत्मा, सगळ्यामध्ये सर्व ब्रह्मांडामध्ये जो राहतो तो परमात्मा. म्हणून परमात्मा या अर्थानं परमपुरुष हा शब्द घ्यायला हवा. आणि म्हणून हा परमपुरुष आणि मोक्षध्वज, जणू काही ज्याच्या ध्वजावरती मोक्षाचं चिन्ह आहे तो मोक्षध्वज. आपल्याला शब्द माहिती आहे कपिध्वज, ज्याच्या ध्वजावर कपीचं चिन्ह म्हणजे हनुमंतांचं चिन्ह आहे तो कोण? अर्जुन. गरुडध्वज, ज्याच्या ध्वजावरती गरुडाचं चिन्ह आहे म्हणजे विष्णू. ध्वजावर चिन्ह असतं तसं ज्याच्या ध्वजावरती मोक्षाचं चिन्ह आहे तो मोक्षध्वज आहे. मग आता एवढी सगळी जी विशेषणं आहेत, ही विशेषणं कुणाला लागू पडतात? दासबोधामध्ये एक सुंदर ओवी येते, ती सद्गुरूंचं स्तवन करणारी अशी ओवी आहे. ती ओवी अशी आहे: जय जयाजी सद्गुरु राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा, दीनबंधू. दीनबंधू हा एक शब्द आहे. आता दीनबंधू म्हणजे हीन दीन झालेला त्याचा भाऊ असा अर्थ नाही. परमार्थामध्ये दीन शब्दाचा किंवा दैन्य शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण शरणागती. असा जो संपूर्ण शरण आलेला आहे त्याला आपल्या बांधवाप्रमाणे, आपल्या जवळच्या व्यक्तीप्रमाणे प्रेमास्पद मानून त्याच्याशी व्यवहार करणारा त्याला दीनबंधू असं म्हणतात. तर समर्थांनी तर ही सगळी विशेषणं सद्गुरुदेवांना वापरलेली आहेत. आणि शब्द आहे जय जयाजी सद्गुरु राजा. सद्गुरु राजा तुमचा जय जयकार असो. सद्गुरु राजा म्हणजे सर्वांमधला राजा हा सद्गुरू आहे. जर आपण परमार्थाचं साम्राज्य स्वीकारलं, या पृथ्वीवरचं साम्राज्य आहे, स्वर्गामधलं साम्राज्य आहे, पाताळामधलं साम्राज्य आहे, त्रैलोक्यामधलं साम्राज्य आहे, हे ठीक आहे. आणि तिथले राजे ते, आता स्वर्गातल्या साम्राज्याचा राजा इंद्र आहे, पृथ्वीवरच्या साम्राज्याचा राजा जो चक्रवर्ती सम्राट असतो तो आहे, पाताळामध्ये ज्यांचं साम्राज्य आहे तिथला तो राजा आहे. तर हे ठीक आहे. पण परमार्थरूपी साम्राज्य जर स्वीकारलं तर त्या परमार्थरूपी साम्राज्यामधला जो सम्राट आहे, चक्रवर्ती आहे, त्याला सद्गुरू ही उपाधी आहे. तो गुरु नाही आहे केवळ. अनेक गुरु असतात. गुरु म्हणजे काय? जे शिकवतात आपल्याला काहीतरी, ते सगळे गुरु असतात. सद्गुरू म्हणजे काय? सत असणाऱ्या परब्रह्माबद्दल जो ज्ञान देतो, सतरूपी असणाऱ्या परब्रह्माचं जो ज्ञान करून देतो तो सद्गुरू आहे. आणि म्हणून तो राजा आहे.
परमार्थाच्या या साम्राज्यामध्ये राजासारखा किंवा सम्राटासारखा शोभणारा सद्गुरू आहे. म्हणून रामदास स्वामी इथं सद्गुरूंचं स्तवन करताना म्हटलं, जय जयाजी सद्गुरू राजा. त्याचा जय जयकार केलेला आहे, त्या सद्गुरूंचा जय जयकार केलेला आहे. हे परमार्थ साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट सद्गुरू भगवान, मी तुम्हाला वंदन करतो, तुमचा जय जयकार करतो. जय जयाजी सद्गुरू राजा. मग त्यांची विशेषणं सांगताना म्हटलं, विश्वंभरा, विश्वाचं भरण पोषण करणारा. पण कोणतं विश्व? परमार्थाच्या विश्वाचं भरण पोषण करणारा. परमार्थाचं जे विश्व आहे, या पारमार्थिक विश्वामध्ये भक्तीचं भरण पोषण केलं जातं. इथलं खाद्य, इथलं धन, इथलं अन्न हे भक्ती हे आहे. त्या भक्तिरूपी अन्नानं सगळ्या या पारमार्थिक जगतात असणाऱ्या जीवांचं भरण पोषण करणारा, आणि म्हणून त्याला विश्वंभर असं म्हटलं. विश्वंभरा, विश्वबीजा. अरे परमार्थाचं विश्व निर्माण करणारेच सद्गुरू आहे. त्याच्यातलं बीज कोणतं आहे? त्याचं बीज आहे भगवत भक्ती. भगवत भक्ती बीज हे या साधकांच्या मनामध्ये रोपित करण्याची जबाबदारी सद्गुरूंची आहे. म्हणून ते काय आहेत? विश्वबीज आहेत, परमपुरुष आहेत. परमपुरुष म्हणजे काय? ज्यांच्या हृदयातील आत्माराम जागा झालेला आहे, आणि म्हणून ते या आत्माराम जागा झाल्यामुळं त्या परमात्म्याशी एकरूप झालेले आहेत, आणि त्यामुळं परमात्मतत्व संपूर्णपणे ज्यांच्यामध्ये विलसतं, शोभून दिसतं, म्हणजे ते साक्षात परमात्माच आहेत असं वाटावं, असे ते आहेत परमपुरुष. आणि मोक्षध्वज, सद्गुरूंना आणखी एक नाव आहे मोक्षपाणी. पाणी म्हणजे हात, चक्रपाणी म्हणजे ज्याच्या हातामध्ये चक्र आहे, विष्णू किंवा कृष्ण. आणखी एक नाव आहे चापपाणी, ज्याच्या हातामध्ये धनुष्य आहे, म्हणजे भगवान श्रीराम किंवा मग विष्णू सुद्धा आहेत त्यामध्ये. शार्ंगधन्वा त्यांचं धनुष्य आहे. ज्यांच्या हातामध्ये मोक्ष आहे ते मोक्षपाणी. इथं मोक्षध्वज म्हटलेला आहे. म्हणून ज्यांचा ध्वज, समजा आता ते सम्राट आहेत, सम्राटाकडे मोठा रथ असतो, त्या रथावर ते आरूढ झालेले आहेत, मग त्या रथाला एक ध्वज असतो, त्या ध्वजावर चिन्ह कोणतं आहे? मोक्षाचं चिन्ह आहे, आणि म्हणून ते मोक्षध्वज आहेत. असे हे सद्गुरू दीनबंधू कसे आहेत हे मी मगाशीच सांगितलं. म्हणून अशा सद्गुरूंना आपण शरण जावं हे समर्थांचं सांगणं आहे. असे हे नानाविध गुण असणारे एकमेव सद्गुरू भगवानच आहेत. जय जय रघुवीर समर्थ.